नमस्कार मित्रांनो, AKP's पर्सनल फायनान्स चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाची माहिती करून घेणार आहोत, ते म्हणजे वैयक्तिक आर्थिक नियोजन आणि त्यावर आपल्याला कसे प्रभुत्व मिळवता येईल हे बघूया। बरेच तरुण करिअरची सुरुवात करण्यास तयार असतील आणि ची ऑलरेडी सुरुवात झालेली असेल। या सर्वांना या व्हिडिओद्वारे दिल्या जाणाऱ्या 7 टिप्स पुढील आयुष्यात आर्थिक नियोजन करण्यास नक्कीच मदत करेल। वैयक्तिक आर्थिक नियोजनाची महत्त्वाची पायरी म्हणजे एक ठोस बजेट तयार करणे। त्यासाठी आपल्याला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्न व सर्व मासिक खर्चाचा सूची तयार करणे जरुरीची आहे। ही सूची तयार करताना मात्र गरजेखातर होणारा खर्च आणि इच्छेखातर होणारा खर्च यामध्ये फरक करणे आवश्यक आहे। विवेकाधीन खर्च म्हणजे डिस्क्रेशनरी स्पेंडिंग याऐवजी भाडे, युटिलिटीज, किराणा इत्यादी अत्यावश्यक खर्चांना प्राधान्य द्यायचे आहे। हे बजेट तयार केल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की आपला पैसा कुठे जात आहे आणि जर आपल्याला कुठे कपात करायची आहे याचा निर्णय घेण्यास ते आपणास मदत करेल। गरजा आणि इच्छा यांच्यात फरक करणे आवश्यक आहे। आयुष्यात जगण्यासाठी आणि आरोग्यासाठी आपल्याला गरजा आवश्यक आहेत, तर इच्छा ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला हवी आहे परंतु त्याविना आपण जगू शकतो। त्यामुळे खर्च करताना गरजांना जास्त प्राधान्य द्या आणि इच्छेखातर खर्चासाठी थोडासाच भाग खर्च करा। ही शिस्त आपल्याला फक्त पैसे वाचवण्यास मदत करत नाही, तर ती एक निरोगी आर्थिक मानसिकता वाढीस लावण्यास मदत करते। आता आपण बचतीबद्दल बोलूया। पैशाची बचत हा आर्थिक नियोजनाचा आधारस्तंभ आहे। आपल्या उत्पन्नाच्या किमान 20% एवढी रक्कम आपण बचत करण्याचे ध्येय ठेवा। वैद्यकीय उपचार व त्यासारख्या अनपेक्षित घटनांसाठी आपत्कालीन निधी तयार करा, जेणेकरून तो त्या काळात आपल्याला मदत करेल व त्यामुळे आपण निष्कारण कर्जाच्या जाळ्यात अडकणार नाही। एकदा आपल्याला बचतीची सवय लागली तर ते पैसे गुंतवणुकीद्वारे कसे वाढतील व आपल्याला आयुष्यात ते कसे कामाला येतील याचा विचार करा। शहाणपणाने गुंतवणूक करा आणि तसा प्लॅन बनवा। गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, स्टॉक्स, बॉन्ड्स, रिअल इस्टेट यासारखे पर्याय उपलब्ध आहे। जोखीम कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी आपला पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गुंतवणूक हे एक दीर्घकालीन खेळ आहे। त्यामुळे धीर धरा आणि शेअर बाजारातील ट्रेंडबद्दल माहिती ठेवा। मोठ्या खरेदीसाठी कर्ज घेण्याचा मोह टाळणे आवश्यक आहे। नियमित कर्ज घेणे व फेडणे हे आपल्या आर्थिक प्रगतीत मोठा अडथळा आणू शकते। शक्य असल्यास मोठ्या खरेदीसाठी बचत करा आणि शिक्षण आणि घर या मूल्याची वृद्धी करणाऱ्या मालमत्तेवरच कर्ज घेण्याचा विचार करा। वाईट परिस्थितीबद्दल विचार करणे हे कोणालाच आवडत नाही, परंतु आपत्कालीन परिस्थितीसाठी नियोजन करणे हा आर्थिक नियोजनाचा अविभाज्य घटक आहे। आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित घटना जसे की नोकरी गमावणे किंवा कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणी यासारख्या अनपेक्षित घटनांना तोंड देण्यासाठी आपत्कालीन निधी व विमा संरक्षण याची सांगड घाला आणि अशा आणीबाणींचा मुकाबला करण्यासाठी एक मजबूत योजना आखा, जेणेकरून कठीण परिस्थितीमध्ये ते आपल्याला मनशांती प्रदान करेल। विम्याबद्दल बोलायचे झाल्यास स्वतःचे व आपल्या कुटुंबियाचे संरक्षण हे आर्थिक नियोजनाचा अपरिहार्य भाग आहे। अनपेक्षित परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करा। हे एक सक्रिय पाऊल आहे जे एक आर्थिक स्थिरता देतेच, पण त्याचप्रमाणे ते आपल्या प्रियजनांची सुरक्षा पण करते। मित्रांनो, लक्षात ठेवा, आपले आर्थिक भविष्य घडवण्यासाठी अजूनही आपल्याला वेळ आहे। यात लवकर व उशीर असा प्रकार नाही। वरील 7 सूत्रांचे पालन केल्यास आपण आर्थिक यशाच्या मार्गावर गतीने मार्गक्रमण करू। आपल्याला ह्या टिप्स उपयुक्त वाटल्यास लाईक बटन प्रेस करण्यास विसरू नका आणि अधिक मौल्यवान कंटेंटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र व कुटुंबियांमध्ये शेअर करा। पुढे भेटेपर्यंत आर्थिकदृष्ट्या जाणकार राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।